तर जसं मी माझ्या एका ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की भाजपला गळती सुरू झालेली आहे. जशा नांदेडच्या मिनलताई खतगावकर, नाशिकमध्ये दादांची शांतता रॅली चालू असताना त्या ठिकाणी मिनलताई खतगावकर यांनी दादांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले होते आणि जाहीरपणे बोलून दाखवलं होतं की दादा मला तुमचा आशीर्वाद आणि सहकार्य पाहिजे. तर तसंच भाजपच्या चालू रनिंग आमदार होत्या, त्यांच्या जागेवर तिकीट दिलं होतं आमदार नमिताताई मुंदडा यांना, जे आता चालू रनिंग आमदार आहेत. त्या संगीताताई ठोंबरे यांनी दादांची जाऊन प्रत्यक्ष भेट घेतलेली आहे, आशीर्वाद घेतलेले आहेत. त्यावर दादांची काय प्रतिक्रिया आली माहीत नाही, पण दादांचं त्यांचं जे काही संभाषण झालेलं आहे त्याच्याशी म्हणजे माझं तिथपर्यंत काही हे नाही. पण एकच सांगायचं कारण आहे की असे भाजपचे अनेक उमेदवार आहेत जे दादांकडे चाललेले आहेत. 288 जसं दादांनी सांगितलं की 288 आमदार उभा करणार आणि समोरच्या पार्टीचे 288 आमदार पाडणार, हे दादा करून दाखवणार. कारण शक्य नव्हतं ते दादांनी शक्य करून दाखवलं. मराठा समाज असा पूर्ण डिवायडेशन झालेलं होतं मराठी समाजाचं. जसं की आपण एक 4 पिलर म्हणतो, एक चारही कोपऱ्यामधले सगळे समाज बांधवांना एकत्र आणण्याचं काम दादांनी केलेलं आहे. मग हे 288 पाडायला दादाला काय मोठं लागणार आहे? काहीच नाही. दादांचे 288 उमेदवार निवडून येणार आणि हे 100% काळ्या दगडावरची पांढरी शुभ्र रेषा आहे. तर हे माझा जो ब्लॉग आहे तेच कारण आहे बनवण्याचं. आता उद्या तर जाणार आहे, उद्या तिथून तुम्हाला प्रत्यक्ष लाईव्ह काय दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर होईल तेवढं शक्यतो काही ब्लॉगमध्ये दादांना घेण्याचा मी प्रयत्न करेल, जर दादांची सहमती असेल तर. आणि जर भेटलाच वेळ तर दादांना माझ्या ब्लॉगमध्ये माझ्या चॅनलविषयी 2 मिनटं मी बोलायला लावणार आहे. मी सांगितलं होतं की 29 तारखेला दादांचं एक निर्णायक बैठक आहे आंतरवली सराटीला. तर ती काही कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये की 27 तारखेला म्हणजे 2 दिवस अगोदर मी दादांच्या गावाला जाणार आहे आणि तुम्हाला सर्व ते गावातील तिथे दादांचं गाव दाखवणार आहे. दादांचे स्वतः मी तिथं जाऊन दर्शन घेणार आहे. तर आता विषय असा झालेला आहे की ते निर्णायक बैठक पुढे ढकलण्यामुळे तर ते कार्यक्रम लांबणीवर गेला. पण मी जातोय उद्या म्हणजे सोमवारी. तर माझं लाईव्ह स्ट्रीम असेल किंवा माझे काही ब्लॉग असतील ते बघायला विसरू नका. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, एवढंच बोलतो. आणि उद्या तिथे गेल्यानंतर आपल्या सर्वांना भेटून उद्या अंतरवली सराटी येथे गेल्यानंतर मी दादांची भेट घेणारच आहे. आमच्या गावातील नामदेव बाप्पा गायकवाड यांनी सांगितलेलं आहे की तिथे त्यांची भेट होते. 1 ते 1.5 म्हणजे 1 तासाच्या पुढे आणि 2 तासाच्या मध्ये काही वेटिंग पिरियड टाईम असतो. त्या टाईममध्ये तिथं थांबायचं आणि भेटून यायचं. तर आपल्या सर्वांचे विशेष आशीर्वाद मला पाहिजेत. दादांची तिथे भेट झाली पाहिजे आणि काही करून मी तिथे दादांना भेटून येणार आहे. 2 मिनिटे का होईना पण माझ्या ब्लॉगमध्ये मी दादांना कॅप्चर करण्याचा प्रयत्न करेन. आणि दादा वेळ देतात, दादा सर्वांचं बोलणं ऐकून घेतात. अल्ला परमेश्वराकडे एवढीच मागणी आहे माझी की माझ्या ब्लॉगमध्ये दादांनी फक्त 2 मिनिटे द्यावी. उद्या तिथलेही काही ब्लॉग मी टाकणार आहे दादांच्या गावाचे. तर पाहायला विसरू नका. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनला प्रेस करायचं विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.